नमस्कार, मी लक्ष्मण आणि आपण पाहतायत आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातील महत्वाचं गाव म्हणजे वरुडे गाव आणि याच वरुडे गावामध्ये आज आपण आहोत। माझ्यासोबत काही या ठिकाणचे स्थानिक तरुण आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत, कशा पद्धतीचं वातावरण आहे तुमच्या गावामध्ये? वातावरण तसं पाहायला गेलं तर आता सध्याचं वातावरण म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत हे राष्ट्रवादीचेच राहील 100%। त्यामध्ये कुठलीही शंका नाही। आणि वरुडे गावचा विषय असा आहे, या गावचे म्हणजे एक 15-20 वर्षापासून जे नेतृत्व करतात संतोष दादा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत भरपूर कामं झालेली आहेत। आणि साहेबांनी म्हणजे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी मानसिंग भाई यांच्या सांगण्यावरून किंवा संतोष दादांच्या सांगण्यावरून आतापर्यंत जे काही शब्द दिलेत ते शब्द पूर्ण केलेले आहेत। त्यामुळं 100% पाठिंबा राष्ट्रवादीला राहील। काय काय कामं तुम्ही मागितली होती किंवा विकास कामांचा पाठपुरावा केला होता की जी कामं कंप्लीट झालेली आहेत? जिल्हा परिषदची शाळा असू द्या किंवा आपले गाव रस्ते, अंतर्गत रस्ते, जे काही आपण मागणी केली, जे गरजू होते गावाला ज्याची गरज होती, किंवा आपले पाणी पुरवठा योजना, या जे काही आपण मागणी केली त्या सगळ्या मागण्या साहेबांनी पूर्ण केलेल्या आहेत। आजही ज्या होणाऱ्या भूमिपूजन आहेत त्याची आम्हाला 100% खात्री आहे। होणारं भूमिपूजन हे 100% होणार असेल तरच होतं, नाहीतर होत नाही। कोणत्या विकास कामांचं भूमिपूजन? अंतर्गत रस्ते असतील, आता हा रस्ता याची सुधारणा वगैरे काय जे काय असेल, आता वरुड ते शिंगाडवाडी म्हणजे वया गावची एक शिंगाडवाडी म्हणून आहे आमची, तिथं इथून 3 किलोमीटर आहे। याचा रस्ता झालेला आहे 2 किलोमीटर, 1 किलोमीटर तिथं राहिलेला आहे। आता त्या रस्त्याचं भूमिपूजन होईल आणि थोडीशी अडचण होती तिथं, थोडासा निधी त्या ठिकाणी कमी पडत होता, परंतु आता तो पूर्ण होईल। आम्ही येताना एक फ्लेक्स पाहिलं की त्याच्यावरती 53 लक्ष रुपयांचं एक पूल बांधण्याचं नियोजन कोणत्या मार्गावर? त्याच मार्गावरती वाघाळे नाही, हा मार्ग आहे वरुड ते वाघाळे। वरुडे ते वाघाळे वेगळं होईल। आता त्यामध्ये किती निधी बसतोय त्याच्यात ते काम पूर्ण होतंय का नाही झालं तर ते कुठल्याही वेगळ्या फंडातून का होईना पण ते काम पूर्ण करण्याचं 100% दादा प्रयत्न करतात। आणि जे काही काम हाती घेतले आतापर्यंत ते सगळी कामं दादांनी पूर्ण केलेली आहेत। त्यामुळे आतापर्यंतच नाही, इथून पुढेही दादा ज्या पक्षाला पाठिंबा देतील त्या ठिकाणी आम्ही 100% काम करू। आतापर्यंत तुमच्या गावामध्ये कोणकोणते उमेदवार आले होते किंवा नेते मंडळी पक्षाचे की ज्यांनी तुम्हाला आश्वासित केलंय? कोण कोण आले आतापर्यंत? म्हणजे आता प्रत्येक पक्षाला गावामध्ये काय कोणत्या पक्षाला यायला बंदी नसते, मग आलं म्हणून काय आपण त्यांच्यावरती नाराज होऊ किंवा असं काही नाही, पण जे काही आपला विकास जिथून झाला आपण तिथंच पाठिंबा देणार ना। खर तर मतदान करत असताना व्यक्ती पाहावा, विकास कामं केलेली पाहावी की त्यांचा पक्ष पाहावा, काय वाटतं? पक्ष पाहण्यापेक्षा विकास कामाला जास्त महत्व असतं, कारण काम झालं तरच लोक कुठलाही विषय असो, म्हणजे वैयक्तिक असो किंवा गावकीचा कुठलाही विषय असला तर। पण आतापर्यंत ह्या भागामध्ये राष्ट्रवादीकडूनच आमची काही कामं झालेली आहेत। दुसऱ्या पक्षाने आम्हाला आतापर्यंत मागणी करूनही कामाला कायम नाकार किंवा कुठल्या अडचणी सांगून थोडक्यापुरतं बोलून इलेक्शन पुरतं शब्द देऊन निघून गेलेले आहेत। परंतु राष्ट्रवादी एक असा पक्ष आहे की त्यांनी जो शब्द दिला तो आतापर्यंत पूर्ण केलाय। खर तर ही जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत असताना आपण पाहतोय की तुम्ही जसं राष्ट्रवादीचं नाव घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मानसिंगभैया पाचुंदकर यांच्या मिसेस ज्योतिवहिनी पाचुंदकर या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। त्या ठिकाणी महेश बापू फंड पंचायत समिती या गणामध्ये निर्मलाताई नवले आहेत आणि ज्योतिवहिनी पाचुंदकर, म्हणजे वरती ज्योतिवहिनी आणि इकडे निर्मलाताई। या नेतृत्वांबद्दल काय सांगा? 100% विजय होणार साहेब, त्यामध्ये कुठलीही शंका नाही। आणि चांगल्या मताने चांगले लीड घेऊन विजय होईल याची सर्वांना खात्री आहे। तुमच्या तरुणांचं कसं सहकार्य? 100% सहकार्य असणार, त्यातच काय विषय तेव्हा, कारण कुठलीही अडचण आली तर आम्ही वरपर्यंत जाण्याचं, कुठलं सर्वसामान्य माणूस वरपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे नामदार साहेबांपर्यंत जाण्याचं आम्ही जात नाही, म्हणजे आम्हीच काही कोणीच नाही जाऊ शकत, परंतु आम्हाला तिथपर्यंत आमची कामं नेण्याची, आमची तळमळ तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम आतापर्यंत संतोष दादांनी 100% केलेले। त्यानंतर त्यांचे भाऊ आता विद्यमान सरपंच होते, आता खरेदी विक्री संघाचे संचालक आहेत कानिपशेठ भरणे, यांना कुठलाही म्हणजे कधीही फोन करा, त्यांनी आतापर्यंत कुठली टाळाटाळ न करता अगदी गरीब असो श्रीमंत असो कुणी असो त्यांना 100% त्यांचं काम मार्गी लावण्याचं त्यांनी आतापर्यंत हाती घेतलेलं काम मार्गी लावलेले। त्यामुळे त्यांनी सांगितलंय की आपण 100% ह्या गावाचा वस्तीचा म्हणजे वरुडे गाव हे एक आता जवळजवळ या पंचकृषीमध्ये आदर्श गाव आहे की इथं एकजुटीने आणि एक माणसाच्या शब्दावरती चालणारे पुणे जिल्ह्यातलं एकमेव गाव आहे। त्यामुळे दादांनी सांगितलंय आणि ते होईल। एक 10-20% चालतं साहेब, त्यामध्ये काय म्हणजे कुठलंही असो, साहेबांच्या गावामध्ये सुद्धा 10-20% होतं तर घेतलं काय विषय काय नाही, पण 100% राष्ट्रवादीचं काम होईल आणि गडाचा विजय होईल
हे 100%. खर तर हे होते वरुडे नगरीचे काही युवा तरुण ज्यांच्यासोबत आपण या ठिकाणी संवाद साधला. त्यांचं मत असं आहे की आमच्या गावच्या विकास कामांमध्ये ज्यांचं योगदान आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकास कामं झाली होत आहेत. त्याच्यामुळे आम्हा तरुणांचं आणि गावातील जे काही आहेत मतदार ग्रामस्थ त्यांचा पाठिंबा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी राहील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक मेंगडेसह मी लक्ष्मण दातखिळे, आपला आवाज, वरुडे, शिरोळ.